बदलापूर प्रकरणातील आरोपींचे वकील आपल्यासोबत आहेत। आपण पाहतोय की असं दोन्ही आरोपींना एका गुन्ह्यामध्ये जामीन झालेला आहे, मात्र दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची परवानगी कोर्टाने दिली। कोर्टाने काय म्हटलेलं होतं आणि युक्तिवाद काय झाला? किती वेळ सांगू? काय युक्तिवाद झाला? एका गुन्ह्यामध्ये जामीन झालेला आहे, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची परवानगी दिली। कुठले हे गुन्हे आहेत आणि पहिल्या गुन्ह्याच्या युक्तिवादादरम्यान काय झालं? 19 आणि 21 आहे पोक्सो ॲक्टमध्ये, त्याच्यामुळे ते जामीन अवेलेबल आहेत। सेम सीआर मध्ये दोन्ही याच्यात सेम सेक्शन आहेत, 380 मध्ये पण आणि 391 मध्ये पण। 380 मध्ये आज बेल झाला, 391 मध्ये ताबा मागितला, ते घेऊन गेले, तर उद्या हजर करतील। पहिल्या गुन्ह्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं जे काही युक्तिवाद करण्यात आला त्या दरम्यान अक्षय शिंदेची नियुक्ती कोणी केली हा सुद्धा त्यांनी मुद्दा उपस्थित केला। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सीसीटीव्ही जे काही फुटेज रेकॉर्ड झालेले नाहीये त्याचे हार्ड डिस्क लावण्यात आलेली नव्हती, कारण खराब झाले असू शकते असं तुम्ही म्हटलेलं होतं। नेमकं काय झालेलं आहे? शाळेमध्ये किती सीसीटीव्हीचं काम पूर्ण झालंच नव्हतं, मग ते कसं असणार? पण कधीपासून सीसीटीव्ही इन्स्टॉल झाला? 1916 घटनेच्या आधीपासून ते काम करत आले होते वरती, त्याच्यामुळे पोलिसांकडे तो एव्हिडन्स नाहीच आहे सीसीटीव्हीचा। न्यायाधीश जामीन देण्यावरती ठाम होते, कारण हा गुन्हाच मुळात बेलेबल आहे, असं बेलेबल सेक्शन आहेत असं त्यांचं मत होतं। यावेळी सरकारच्या वतीनं काही आक्षेप घेण्यात आलेले होते की वरच्या कोर्टात आम्ही दाद मागू अशा पद्धतीने। सेसाठी टाइम मागत होते, बेलेबल ऑफिसर म्हटल्यावर सेचा प्रश्नच येत नाही, त्याच्यामुळे कोर्टाने ग्रँट करून टाकलं। दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्याचा रितसर अर्ज करण्यात आला, कोर्टाने परवानगी दिलेली आहे। तो कोणता गुन्हा आहे आणि त्याबद्दलची कशी कारवाई पुढची असेल? जो आत्ताचा 380 गुन्हा रजिस्टर क्रमांक आहे त्याच्यामधले जे सेक्शन आहे ते 391 मध्ये लावलेले आहेत। सेम संदर्भात त्यांना ताबा मागितला पोलिसांनी। दोन पीडितांचे वेगवेगळे गुन्हे आहेत, दोन पीडितांचे दोन वेगळे गुन्हे आहेत, पण हे जे आता आरोपी अटक केले त्यांच्यावर सेम सेक्शन आहेत दोन्ही सीआर मध्ये। पॉक्सोच्या गुन्ह्यात तुम्ही दोन महत्त्वाचे सायटेशन दिले, ते म्हणजे केरळच्या कोर्टाचं होतं, त्याचबरोबर हिमाचलचं होतं। नेमकं त्याच्यामध्ये तरतुदी काय होत्या आणि तुम्ही स्पष्ट लिहिलेले आहेत की बेलेबल ऑफिस असल्यावर आरोपीला पीसीची गरज नाही। आजचा निर्णय पाहता उद्याच्या गुन्ह्यात सुद्धा जामीन मिळेल अशी अपेक्षा नाही सांगू शकत। पाहतोय की आरोपींचे वकील आपल्यासोबत होते आणि आजच्या गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मिळालेला आहे, मात्र उद्या पुन्हा एकदा आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाईल, कारण दोन ज्या अल्पवयीन पीडिता होत्या त्यांच्या जबाबानुसार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि एका गुन्ह्यामध्ये आज बेलेबल सेक्शन असल्यामुळे आरोपींना जामीन देण्यात आलेला आहे, मात्र दुसऱ्या गुन्ह्यामध्ये रितसर अटक करण्याची परवानगी एसआयटीने मागितली, त्यानुसार अटक करण्याची परवानगी कोर्टाकडून दिलेली आहे। त्यामुळे त्या गुन्ह्यामध्ये अटक करून आरोपींना पुन्हा एकदा नेण्यात आलेला आहे। उद्या त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येईल आणि त्यावेळी कोर्टाचा काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पहिल्या गुन्ह्यात बदलापूर शाळेतील संस्था चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र उद्या सुद्धा कदाचित त्या गुन्ह्यामध्ये त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय येण्याची शक्यता आहे, कारण कोर्टाचं असं स्पष्ट मत होतं की बेलेबल सेक्शन असल्यामुळे आरोपींना पोलीस कोठडीत पाठवता येणार नाही आणि त्यामुळेच त्यांनी आज जामीन दिल्याचं पाहायला मिळालं। पुढे अमित शिगवण सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।